नमस्कार मित्रांनो, मान्य उच्च न्यायालयाने फाईल गहाळ असल्यास सार्वजनिक अभिलेख कायद्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट निर्देश एका याचिकेमध्ये दिलेले आहेत. त्याबद्दल माहिती करून घेऊ. आणि सर्वसाधारणपणे आपण एखादी फाईल जर आढळून आली नाही तर सरळ सरळ संबंधिताला पत्र देतो की फाईल आढळत नाही म्हणून. परंतु मान्य उच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 6961/2012 यामध्ये हे निर्देश दिलेले आहेत. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. आपले अधिकारी कुठल्या कुठल्या चुका करतात किंवा अफिडेव्हिटमध्ये दिलेली आश्वासनं जी आहेत ती पाळण्यास कुसूर होतो याबाबतही नाराजी व्यक्त केलेली आहे. हे जवळजवळ 11 पानाचा जजमेंट आहे आणि याचा मराठी अनुवाद मी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. न्यायालयाची मूळ आदेश आणि हा मुख्य जो अनुवाद आहे मराठी तो मी या व्हिडिओच्या खाली PDF फाईलच्या स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतोय किंवा मराठी अनुवाद जो आहे तो माझ्या वेबसाईटवरही मी उपलब्ध करून देत आहे. प्रकरण बघू आपण काय आहे ते. मान्य उच्च न्यायालय मुंबई दिवाणी अपील अधिकार क्षेत्र याचिका क्रमांक 6961/2012 श्री विवेक अनुपम कुलकर्णी हे सांगलीचे राहणारे आहेत. हे याचिकाकर्ते आहेत आणि विरुद्ध जे आहे ते महाराष्ट्र राज्यातर्फे मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, राज्य माहिती आयोग पुणे, उपसचिव आणि अपीली अधिकारी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई, कक्षाधिकारी आणि माहिती अधिकारी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई हे जाब देणार आहेत. खंडपीठ जे आहे मान्य न्यायमूर्ती श्री A.S. होका सर आणि मान्य न्यायमूर्ती श्री A.S. गडकरी सर यांचा आहे आणि निकाल जो आहे तो दिनांक 27 फेब्रुवारी 2015 रोजी दिलेला आहे. हे जे याचिकाकर्ते आहेत श्री विवेक अनुपम कुलकर्णी यांनी नागरी कमाल जमीन धारणा कायदा जो आता रद्द झालेला आहे त्याच्या संदर्भात एक शासन निर्णय पारित झाला होता. त्याची मागणी केली होती आणि ते काय त्यांना शेवटपर्यंत प्राप्त झाली नाही आणि त्याच्यामुळे शेवटी वैतागून अक्षरशः त्यांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. याच्यामध्ये संपूर्ण निकालपत्र हे वाचण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओची कालमर्यादा लक्षात घेता संपूर्ण निकाल काही मला वाचून दाखवणं शक्य नाही. त्यामुळे मी आपल्याला तो माझ्या व्हिडिओच्या खाली उपलब्ध करून देतो PDF स्वरूपात. याच्यातले फक्त महत्त्वाचे जे काही मला 2-3 मुद्दे वाटले जे आपल्याशी संबंधित आहेत, अर्थात संपूर्ण निकालपत्र आपल्याशी संबंधित आहे, परंतु जे मुख्य मुद्दे आहेत ते महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005 च्या संदर्भातील आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत ते फक्त आपण थोडक्यात लक्षात घेऊ, आपण नंतर निवांत वाचू शकाल. कलम 4 मध्ये राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कुठला अधिकार अभिलेख जो आहे किंवा कुठला अभिलेख जो आहे तो सार्वजनिक अभिलेख हा राज्याच्या बाहेर नेता येणार नाही ही तरतूद आहे. अधिकृत कारण असेल तर नेता येईल अशी तरतूद आहे सेक्शन 4 मध्ये. सेक्शन 7 मध्ये अभिलेख कोणताही नष्ट करायचा असेल तर त्याची कार्यवाही जी ती कायद्यामध्ये दिलेली आहे. एखादा अभिलेख अनधिकृतपणे काढून टाकला असेल, नष्ट केला असेल, विकृत केला असेल, बदल केला असेल तर त्याला पुनर्संचित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश कलम 7 मध्ये आहेत. त्याच्यानंतर कलम 8 मध्ये या कायद्यामध्ये जे काही नमूद आहे त्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीनं कुठलाही अभिलेख नष्ट केला जाणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येणार नाही हे सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं जे आहे ते कलम 9, जो कोणी कलम 4 किंवा कलम 8च्या आपण बघितले वरती कलम 4 आणि कलम 8 याच्या तरतुदीचे उल्लंघन करेल त्याला 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 10,000 रुपयापर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील ही तरतूद आहे. आणि या प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश पारित केलेले आहेत
ते बघा की आम्ही प्रतिवादी क्रमांक 3ला दिनांक 18 ऑगस्ट 2011 रोजी दुसऱ्या अपील अधिकाऱ्याने दिलेल्या निकाल आणि आदेशानुसार फौजदारी कायदा अंमलात आणण्याचे निर्देश देतो. आणि आम्ही पुढे असे निर्देश देतो की महाराष्ट्र राज्याने FIR नोंदवल्यानंतर तपास शक्य तितक्या लवकर, शक्यतो प्रथम म्हणजे FIR नोंदवल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत पूर्ण केला पाहिजे असे निर्देश दिलेले आहे. आणि हा जो तपास आहे तो पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त दर्जापेक्षा कमी नसलेल्या उच्च दर्जाचे अधिकारी सोपवण्याचा विचार करावा असंही म्हणलेलं आहे. आणि याचिकाकर्त्याला 15,000 रुपये देण्याचे आदेश राज्याला दिलेले आहेत, म्हणजे जे प्रतिवादी होते त्यांना दिलेले आहेत. फार चांगला निकाल आहे, उत्कृष्ट निकाल आहे. आणि याच्यामुळे एक लक्षात घ्या की कुठलीही फाईल गहाळ आहे असं पत्र देण्यापूर्वी फार विचार करावा लागेल. संबंधित अभिलेख कुठून तरी पुनर्संचित करावा लागेल, पुन्हा तयार करावा लागेल, किंवा जो संबंधित अभिलेखपाल असेल किंवा ज्याच्या ताब्यामध्ये अभिलेख कक्ष आहे त्या तत्कालीन व्यक्तीविरुद्ध कलम 9च्या अनुषंगाने किंवा कलम 9 अन्वये गुन्हा दाखल करणे हे आवश्यक आहे असे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे याच्या पुढे अशा कुठलाही पत्रव्यवहार करताना किंवा एखादी फाईल गहाळ झाली आहे असं लिहून देताना 100 वेळा विचार करा. हा निकाल प्रत्येक अधिकाऱ्याने आणि प्रत्येक कर्मचाऱ्यानेही वाचला पाहिजे. आणि जे काय अभिलेख कक्षातील कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी तर जरूर वाचला पाहिजे, हा माझा आग्रह राहील. तर हा निकाल, मूळ निकाल जो आहे तो आणि याचा मराठी अनुवाद हा मी माझ्या व्हिडिओच्या खाली आणि माझ्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे. आपण जरूर याचे वाचन करावे ही माझी विनंती राहील. हा व्हिडिओ मी इथं संपवतो. नमस्ते, धन्यवाद.